नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बळीवंश या पुस्तकाचा पहिला भाग बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बळी 7 काळजांच्या आत जपून ठेवावा असा निरागस माणूस. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा सविभागी नेता. भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर. बळी हिरण्यकशिपूचा पंतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व. सुमारे 3.5 ते 5,000 वर्षांपूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता. या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे आपली माणसे, आपल्या रक्तमांसाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले पण तत्त्वांशी द्रोह केला नाही. आपल्या श्वासोच्छ्वासांवर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे. आपण मात्र असे धन्य की आपण आपल्या डोळ्यादेखत त्यांच्या स्मृतींना खुशाल करपू कोमेजू दिले. त्यांना आपल्या हृदयांपासून 7 तटांच्या आणि मस्तकांपासून 7 उंबरठ्यांच्या बाहेरच रोखून धरले. या सगळ्याला थोडे अपवाद असतील, पण इतरांपैकी काही जणांनी त्यांना विसरून जाण्यात आपले सुख शोधले आणि काही जणांनी तर त्यांची निंदा करण्यात पुण्याचा मार्ग पाहिला. या लोकांना आज ना उद्या आपल्या अंतर्यामी असलेले त्यांचे अस्तित्व जाणवेल आणि त्या जाणीवेने त्यांचा स्व अक्षरशः मोहरून बहरून येईल असा विश्वास आहे. ज्यांनी त्यांचे महात्म्य आधीच ओळखले आहे त्यांच्यापुढे मात्र आपण नतमस्तक व्हायलाच हवे. बळी हा कुळस्वामी महात्मा फुले म्हणतात. महात्मा फुले यांनी दस्यूचा पोवाडा म्हणून जो पोवाडा लिहिला आहे त्याच्या 3ऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी बळी राज्यादी कुळस्वामीला या शब्दांनी केली आहे. येथे राज्यादी हा शब्द राजादी या अर्थाने आलेला आहे, कारण बळीच्या राज्याला कुळस्वामी म्हणणे हे आशयाच्या दृष्टीने जुळत नाही. याउलट बळीराजाचा तसा निर्देश करणे हे मात्र पूर्णपणे सुसंगत ठरते. महात्मा फुले बळीराजाला कुळस्वामी मानतात. याचाच अर्थ ते त्याला आपला अत्यंत आदरणीय पूर्वज मानतात. या उल्लेखाद्वारे ते एक प्रकारे बळीराजाबरोबरचे आणि पर्यायाने बळीवंशाबरोबरचे आपले नातेच सांगून टाकतात. कुळस्वामीकडे हल्ली देवता म्हणून पाहिले जात असले तरी कुळस्वामी म्हणजे मूळ पुरुष हाच खराखुरा अर्थ आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. बळीवंशाची जैविक आणि सांस्कृतिक जनुके म्हणजे जीन्स. आपल्या देशात या बळीचे 2 वंश प्रवाहित होत आले आहेत, एक शरीरवंश आणि दुसरा विचारवंश. येथील बहुजन समाजामधील अनेक जणांमध्ये त्यांच्या शरीरवंशाची जैविक जनुके आहेतच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या विचारवंशाची सांस्कृतिक जनुके त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकांमध्ये आहेत. कोणामध्ये ती अजागृत, कोणामध्ये अर्धजागृत वा कोणामध्ये जागृत असतील, पण ती तेथे अस्तित्वात आहेत, यात शंका नाही. येथील ब्राह्मण वर्गाच्या काही व्यक्तींमध्येही बळीवंशाची शारीरिक जनुके नक्कीच आहेत, पण सांस्कृतिक जनुके मात्र मोजक्या अपवाद वगळता इतरांमध्ये जवळपास नाहीतच. तसे पुराव्यांच्या आधारे म्हणता येते. तुळुनाडूमध्ये बळी म्हणजे वंश. प्राध्यापक पी. गुरुराज भट्ट यांनी कर्नाटकातील तुळुनाडू या भागाच्या संदर्भात नोंदविलेली एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. येथील तुळू भाषेमध्ये बळी हा शब्द वंश या अर्थाने येतो आणि या भागातील ब्राह्मणांचा अपवाद वगळता इतर सर्व लोक कोणत्या ना कोणत्या बळीशी जोडलेले आहेत, असे त्यांनी नोंदविले आहे. आपल्या देशातील बहुजन समाजाचे बळीशी नाते दाखवणाऱ्या या मुद्द्याची येथे फक्त नोंद करीत आहे. तिचे अधिक विवेचन पुढे योग्य ठिकाणी येईल. अशा रीतीने कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या अस्तित्वामध्ये स्पंदन पावणाऱ्या बळीवंशाला समजून घेण्याचा एक छोटासा नम्र प्रयत्न म्हणजे बळीवंश नावाचे हे लेखन होय. वैदिकांनी दिलेल्या माहितीची दखल घ्यायची, पण अन्वयार्थ आपल्या विवेकाने लावायचा. मी प्रस्तुत पुस्तकात बळीवंशाचे जे काही आकलन मांडले आहे त्याचा बहुतांश आधार वेदांना मानणाऱ्या लोकांनी निर्माण केलेल्या विविध साधनांचा आहे. अर्थात याला अपवाद काही लोककथा, लोकोक्ती, बहुजनांमध्ये चालत आलेल्या मौखिक परंपरा वगैरेंचा आहे. या अपवादात्मक साधनांचा प्रभाव महत्त्वाचा असला तरी तो क्षीण आहे, ही खंत शिल्लक राहतेच. प्राचीन काळात मिळवलेल्या विजयांमुळे पुढची 3-4 हजार वर्षे संस्कृतीच्या सर्व अंगांवर वैदिकांचे मोठे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी ग्रंथ लिहिले, मिथके निर्माण केली, व्रते, कर्मकांडे तयार केली, कलांची माध्यमे वापरली. या सर्वांमधून त्यांनी पराभूत बळीवंशाचे जे चित्रण केले ते अर्थातच वस्तुनिष्ठ नाही. ते चित्रण वैदिकांच्या अनैतिक कृत्यांनाही नैतिकतेचा मुखवटा देणारे आणि बळीवंशाच्या गौरवशाली मानवतावादी इतिहासालाही अनैतिक ठरवणारे आहे. अशा स्थितीत बळीवंशाचा खराखुरा इतिहास लिहिण्याचे काम खूप गुंतागुंतीचे होते. असे असले तरी या इतिहासाची
मांडणी करणे ही आपली फार मोठी सांस्कृतिक भूक असल्यामुळे हे काम करण्याखेरीज गत्यंतर नव्हते. अशावेळी वैदिकांनी लिहिलेल्या ग्रंथांनी आणि इतर माध्यमांनी दिलेल्या माहितीची दखल तर घ्यायची, पण त्यांनी दिलेले आयते दृष्टिकोन तयार म्हणजेच रेडीमेड अन्वयार्थ जसेच्या तसे स्वीकारायचे नाहीत. हा मार्ग स्वीकारणे भाग होते. यामध्ये त्यांच्या खोटेपणाला आपल्या खोटेपणाने उत्तर देण्याचा मार्गही स्वीकारायचा नाही, कारण तो खरा सुसंस्कृतपणा नव्हे, ती खरी सत्यनिष्ठा नव्हे, असे मी नेहमी मानत आलो आहे. या मुद्द्याविषयी पुनरुक्तीचा दोष पत्करून समारोपातही मी आग्रहपूर्वक आणखी थोडे लिहिणार आहे. अशा स्थितीत वैदिकांनी सत्य लपवताना वास्तव इतिहासाचे जे अनेक दुवे नजरचुकीने, अनवधानाने व अहंकाराने मागे ठेवले आहेत, ते काळजीपूर्वक एकत्रित करून आपला विवेक वापरून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा मार्ग मी स्वीकारला आहे. इतक्या पुराणकथांचे विवेचन कशासाठी? प्रस्तुत पुस्तकात मी वैदिक वाङ्मयातील अनेक आख्यायिकांचे आणि स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथातील अनेक ग्रंथांचे विवेचन केले आहे. या प्रकारच्या विविध कथांसाठी इंग्रजीमध्ये मिथ आणि मराठीमध्ये पुराणकथा हा पारिभाषिक शब्द वापरला जातो. पुराणकथा हा शब्द जेव्हा पारिभाषिक शब्द म्हणून वापरला जातो, तेव्हा त्याचा केवळ पुराणातील कथा असा मर्यादित अर्थ घेतला जात नाही. वेदातील व अशाच इतर ग्रंथातील पवित्र वगैरे मानल्या जाणाऱ्या कथांनाही हा शब्द लावला जातो. या शब्दाचे पर्यायी शब्द म्हणून मराठीत मिथक, मिथ्यकथा इत्यादी शब्दही वापरले जातात. पुराणकथा हा शब्द जसा फक्त पुराण या नावाच्या ग्रंथांशी न जोडता वेद, स्मृती वगैरे ग्रंथांशीही संबंध करण्यात आला आहे, तसेच प्रस्तुत पुस्तकात मी वापरलेले वैदिक परंपरा, वैदिक व्यवस्था वगैरे शब्दही फक्त वेद म्हटल्या जाणाऱ्या ग्रंथांतून व्यक्त झालेली परंपरा एवढ्या मर्यादित अर्थाने आलेले नाहीत. ते वेदांच्या आधारे ब्राह्मणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झटणारी आणि वेदांप्रमाणे स्मृती, पुराणे वगैरे ग्रंथांतूनही व्यक्त झालेली परंपरा वा व्यवस्था या व्यापक अर्थाने आलेल्या आहेत, याची प्रारंभीच नोंद घेणे इष्ट ठरेल.